स्वागत करतो एकदा. आज आपण अतिशय महत्त्वाचा आर्टिकल कव्हर करणार आहे. आपल्या टॉपिकचं नाव आहे मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स. हा टॉपिक आपला ऑलरेडी चालू आहे. प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण बर्नौलीज थेरम बद्दल थोडी माहिती डिस्कस केली होती. बर्नौलीज थेरम मध्ये आपण एक्झॅक्टली काय म्हणतोय की जी काय वर्क डन असणार आहे फ्लुइड वर्क किंवा नेट एनर्जी असणार आहे एखाद्या फ्लुइडची, जे वाहतंय फ्लुइड, उदाहरण द्यायचं पाणी घ्या, पाईपमधून जाणारे पाणी, तर त्या पाण्याची तुम्ही जर एनर्जी विचारात घेतली तर दोन क्रॉस सेक्शन असणार आहेत, एक इनलेट असणार आहे, एक आउटलेट असणार आहे. तर इनलेट आणि आउटलेटच्या मध्ये असणारा फ्लो जो आहे पाण्याचा, त्या पाण्याची एनर्जी असणार आहे, टोटल एनर्जी ही कुणा इतकी असणार आहे, जे कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी इतकी असणार आहे. जर ऍडिशन करायचे आपल्याला की देयर इज समेशन ऑफ व्हॉट कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी, त्यासोबत आपल्याला ऍड करायचं प्रेशर, त्या फ्लुइडला असणारं प्रेशर, त्या फ्लो मध्ये असणाऱ्या फ्लुइडला असणारं प्रेशर, ह्याचा विचार आपल्याला करायचा आहे. म्हणजे बेसिक आपण कव्हर केलं आहे बर्नौलीज थेरमचं. काय स्टेटमेंट आहे बर्नौलीज थेरमचं? द वर्क डन बाय द सराउंडिंग ऑन द सराउंडिंग फ्लुइड इज इक्वल टू सम ऑफ द कायनेटिक एनर्जी and potential energy per unit volume of the fluid. कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम काढायचे आपल्याला. एनर्जी कशाची काढायची? पर युनिट व्हॉल्यूम ऑफ द फ्लुइड विच इज फ्लोइंग. जे फ्लुइड वाहतंय त्या फ्लुइडची कायनेटिक एनर्जी पोटेन्शियल एनर्जी तुम्ही ऍडिशन केली प्लस त्यासोबत प्रेशर ऍड केलं तर मिळणारी टोटल एनर्जी म्हणजे कोणाची काय असणार आहे? दिस एनर्जी इज नथिंग बट एनर्जी ऑफ द फ्लुइड विच इज फ्लोइंग इनसाइड द ट्यूब. आता आपण फक्त स्टेटमेंट लिहिलं, इक्वेशन पण लिहिलं होतं, पण ते इक्वेशन आलं कसं, हाऊ दिस इक्वेशन केम, ते आपल्याला शिकायचं आहे आज. म्हणून आपलं हेडिंग काय असणार आर्टिकलचं? हेडिंग द्या एक्सप्रेशन फॉर बर्नौलीज थेरम. काय हेडिंग आहे आपल्या आर्टिकलचं? एक्सप्रेशन फॉर बर्नौलीज थेरम. ओके. आता आपल्याला नेहमीची आपली मेथड, जर गरज असेल तेव्हा आपण डायग्राम ड्रॉ करावा लागेल, तर आपल्याला ह्या एक्सप्रेशन मध्ये डायग्राम काढायची आहे. तर पहिला मुद्दा काय असणार आपला? डायग्रामचा. त्या हेडिंग तर डायग्राम ड्रॉ करताना एक थोडी काळजी घ्यायची आपल्याला की थोडी स्केलिंग करायचं. स्केलिंग म्हणजे प्रॉपर प्रमाणामध्ये आपण डायग्राम काढायचे. इथं आपण काय दाखवणार आहे? जे फ्लुइड वाहतंय त्या फ्लुइडची माहिती आपल्याला दाखवायची आहे, इन्फॉर्मेशन आपल्याला दाखवायची आहे. एक ट्यूब दाखवा. डायग्राम माझ्यासोबत काढायची लगेच. शो वन ट्यूब. एक रेफरन्स दाखवा अगोदर. आपला ग्राउंड सरफेस आहे त्याला आपण रेफरन्स म्हणतोय. ही जमीन आहे दोन त्याला, ठीक आहे. हा रेफरन्स का घेतला? कारण इथून मी हाईट मोजणार आहे. आय एम गोइंग टू मेजर द हाईट फ्रॉम दिस रेफरन्स. आता आपण ट्यूब दाखवूया, ज्या ट्यूब मध्ये आपण पाणी फ्लो करणार आहे. ओके. साईडकडे बघायचं. You can see here this is a simple tube I have shown. Cross section दाखवा. इथे दाखवा. सिंपल डायग्राम आपण काढणार आहे. डोंट मेक एनीथिंग कॉम्प्लिकेटेड. शो क्रॉस सेक्शन. नाव द्यायच्यात असतं काय? फ्लो आता फ्लुइडतून जाणार आहे त्यामध्ये दाखवा फ्लो म्हणून. असणारे फ्लो ऑफ द फ्लुइड. तर दोन क्रॉस सेक्शन आपल्याला चूज करायचे आहेत. आपण प्रिव्हियस लेक्चर मध्ये सुद्धा ही डायग्राम काढली होती. जर तुम्ही रिवाइज केलं ना व्यवस्थित तुम्हाला आढळून येईल की आपण डायग्राम काढली ऑलरेडी या टाइपची. म्हणजे थोडे काय चेंजेस करणार आहे मी, पण त्याचा बेसिक तर डायग्राम ऑलरेडी आपण कव्हर केलेली. तर रेफरन्स बघा व्यवस्थित नोटबुक मध्ये. त्यासोबत आपण जे डायग्राम काढतोय ते व्यवस्थित समजून घ्या. आता इथे मी काय करतोय बघा, एक क्रॉस सेक्शन दाखवते P2 नावाचा. ते सी हियर मी दाखवला क्रॉस सेक्शन P2. I'll represent like this. आपण
DMG वर दाखवलं तुम्ही, काही गरज नाही त्याची. धरून चला हे अंतर जे आहे PQ, हे अंतर आपण D1 म्हणूया. अंतर काय दाखवलं आपण D1 म्हणजे काय, एवढ्या अंतरावर कव्हर करून, म्हणजे जेव्हा D1 इतकं अंतर कव्हर करेल फ्लुइड तेव्हा हे PQ क्रॉस सेक्शन क्रॉस करणार आहे, पास करणार आहे असं म्हणायला काय हरकत नाही. आता पुढचा क्रॉस सेक्शन दाखवूया आपण आउटलेटच्या आसपास. माझा एरिया दाखवूया, यात शोध एरिया. धरून चला एरिया A1 आहे. एरिया किती आहे असं म्हणूया आपण, A1 इतका एरिया आहे. ठीक आहे. आता आउटलेटला जाऊया. आता एरिया A2 म्हणूया आउटलेटचा. A2 is the area at the outlet. Here we show RS cross section. नाव काय तुम्ही कसे देऊ शकता, चॉईस तुमचा आहे. ठीक आहे, पाठ बसून नका नाव. हा क्रॉस सेक्शन आहे RS, आणि हे अंतर काय असणार आहे D2. दाखवा अंतर. D2 चं अंतर आहे. ठीक आहे. तर इथून फ्लुइड जाणार आहे. इथं A1 क्रॉस सेक्शन दाखवला आहे, A2 क्रॉस सेक्शन दाखवलेलं आहे. आता शोध वेलोसिटी. इमॅजिन करा फ्लुइड इथून चाललेला आहे. Let us show its velocity as v1. v1 वेग आहे फ्लुइडचा PQ म्हणून जाताना, आणि RS म्हणून जाताना वेग आहे धरून चला v2. v2 काय RS म्हणून जाताना असणारा वेग आहे. तर हे काय बेसिक गोष्टी आपण आता सांगितलेल्या आहेत. मी रिपीट करतो परत एकदा. एक आपण ट्यूब दाखवलेली आहे. तर इनलेटचा क्रॉस सेक्शन A1 आहे, आउटलेटचा क्रॉस सेक्शन A2 आहे. PQ क्रॉस सेक्शन घेतला आपण, त्याचा अंतर किती आहे D1 इतका अंतर आहे एलिमेंटचं, PQ एलिमेंटचं. RS पण एलिमेंटच आहे, ट्यूब मधला एक छोटासा एलिमेंट आहे, त्याचा आपण अंतर दाखवले D2. V1 इतक्या वेगाने फ्लो चाललेला आहे पाण्याचा. म्हणजे पाणी धरून चला वॉटर आहे किंवा फ्लुइड आहे. V1 इतक्या वेगाने चालले PQ मधून, आणि V2 इतक्या वेगाने चालले फ्रॉम RS. आता आपण हाईट दाखवावं लागेल. You have to show the heights. डायग्राम मध्ये हाईट दाखवा. Let us say हा जो पॉइंट आहे, जी हाईट आहे H2, ऑलरेडी टोल्ड आपल्याला कुठून मोजायचं आहे रेफरन्स पासून. तर हे H2 आहे. सगळ्यांना दाखवायचं आहे व्यवस्थित. आणि हाईट दाखवताना ऑलवेज शो परपेंडिक्युलर डिस्टन्स. आमचं कसं पाहिजे, नॉर्मल डिस्टन्स पाहिजे, परपेंडिक्युलर डिस्टन्स पाहिजे. इथं आहे हे बघा, हा पॉइंट आहे, यानंतर आपण H1. अशा पद्धतीने आपण जर प्रॉपर डायग्राम काढली तर एक्सप्रेशन डेरा करताना सोपं होणार आहे आपल्याला. ठीक आहे. तर माहिती जरा काय काय येणार सांगा. कन्सिडर ए एलिमेंट PQ and RS विथ अ एरिया क्रॉस सेक्शन A1 and A2. ठीक आहे. तर पहिला मुद्दा लिहा डायग्राम नंतर. डायग्राम मधला पहिला मुद्दा मला काय हरकत नाही, किंवा आपण सिक्वेन्स जाऊया. ॲज इट इज 2 नंबरचा मुद्दा टाका, लिहा. Consider a tube carrying, काय म्हटलं बघा, consider a tube carrying incompressible fluid compressible fluid. काय म्हटलं बघा, असे एक आपण ट्यूब विचारात घेऊया, दाखवूया बघा, ज्याच्यामधून काय फ्लो होत आहे, इनकॉम्प्रेसिबल फ्लुइड फ्लो होते. याची आयडियल कंडिशन ऍक्च्युअली आहे, असं होत असते इनकॉम्प्रेसिबल फ्लुइड, पण आपल्या डेरिव्हेशन मध्ये अज्युम करायसाठी. आणि आपल्या टॉपिक मध्ये आपण आधी चर्चा केली आहे की फ्लुइड आपण कोणतं विचारात घेतोय, इनकॉम्प्रेसिबल फ्लुइड वे टू कन्सिडर, बिकॉज वी आर कन्सिडरिंग आयडियल फ्लुइड. कोणतं फ्लुइड विचारात घेतोय आपण, आयडियल फ्लुइड. आता इनकॉम्प्रेसिबलचा अर्थ काय, ही डेन्सिटी पद्धतीने लक्षात ठेवा. या फ्लुइडची काय डेन्सिटी चेंज होत नाही. फुल स्टॉप देऊन कंटिन्यू करा. लेट PQ and बघा, let PQ and RS
be the elements of a tube with cross section cross section A1 and A2 respectively, A1 and A2 respectively. एस्टिमेट बद्दल लिहायचं अगदी काय म्हणलं बघा, तर इन्व्हर्टेड कॉमा करा, सोपं जाईल समजून घ्यायला. काय म्हणलं PQ RS with elements of a tube with cross section A1 and A2 respectively. ठीक आहे. आता आपल्याला एक अट सांगायची इथं, A1 चा क्रॉस सेक्शन एरिया जास्त आहे A2 पेक्षा, त्यामुळे कंसात लिहा A1 greater than A2. Yes, you can easily see A1 चा क्रॉस सेक्शन A2 पेक्षा जास्त आहे, म्हणून मी काय लिहिलं A1 greater than A2. जे दिसतंय ते लिहिलेलं, वेगळं काय लिहिलं नाही आहे. व्हेरी इझी टू अंडरस्टँड. ओके, पुढचा मुद्दा लिहा, सविस्तर लिहायचा आपल्याला. यू हॅव टू गो इन अ व्हेरी व्हेरी प्रॉपर सिक्वेन्स. ओके, लिहा पुढचा मुद्दा. पॉइंट नंबर 3. आता आपण काय लक्षात घेऊया की H1 आणि H2 काय हाइट्स आहेत. H1 आणि H2 काय हाइट्स आहेत ऑफ अ रिस्पेक्टिव्ह एलिमेंट फ्रॉम द रेफरन्स. तो पॉइंट लिहूया. consider H1 and H2. नीट बघा, H1 and H2 be the heights of element PQ, element PQ and RS from reference level. तो जस्ट मला फ्रॉम रेफरन्स H1 H2 काय हाइट्स आहेत, कोणाची हाइट आहेत, एलिमेंट PQ आणि RS एलिमेंट कोणापासूनची हाइट द्या, हाइट कशापासून आहे, दे आर फ्रॉम द रेफरन्स. दे आर फ्रॉम व्हॉट, रेफरन्स. हे काय बेसिक मुद्दे आपल्याला माहिती पाहिजे, जेणेकरून आपल्याला समजून घ्यायला सोपं जातं. ओके, लेट अस गो अहेड. पुढचा मुद्दा बघा. आता आपण वापरूया इथं वर्क एनर्जी थेरम. तर ती मला वर्क कुठून येतंय, इट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट थिंग टू अंडरस्टँड. मला सांगा, जेव्हा पाणी वाहणार आहे या ट्यूब मधून, तुम्हाला इक्वेशन ऑफ कंटिन्युटी माहिती आहे. वी नो द इक्वेशन ऑफ कंटिन्युटी. आपण एक तयार करूया इक्वेशन ऑफ चेंज इन व्हॉल्यूम. कशी इक्वेशन तयार करूया, चेंज इन व्हॉल्यूम. द न्यू लाइन, वी नो दॅट एग्जाम मध्ये आधीच द्यायचं आहे, काय चेंज करू नका. आय एम गिविंग ऑल फिल्टर्ड इन्फॉर्मेशन, जी तुम्हाला आवश्यक आहे तुम्हाला फिल्टर करून देऊन देणार. या वी नो दॅट डेन्सिटी इक्वल टू व्हॉट, मास बाय व्हॉल्यूम. बरोबर, जनरल फॉर्म्युला काय, डेन्सिटी इक्वल टू व्हॉट, मास बाय व्हॉल्यूम. आता मास काय वाजवला आहे, काय ना सांगा, मास इक्वल टू डेन्सिटी इनटू व्हॉल्यूम. मास काय ना, डेन्सिटी इनटू व्हॉल्यूम. आता चेंज इन मास होणार, कारण मास तर बदलणार नाहीये, मग काय बदलणार आहे, व्हॉल्यूम बदलते, कारण डेन्सिटी ऑलरेडी कॉन्स्टंट आहे. तुम्हाला कोणी सांगितलं, दिले बघा इथं इनकॉम्प्रेसिव्ह फ्लुइड आहे, त्यामुळे डेन्सिटी बदलणार नाही. मग इथं काय होणार, चेंज इन व्हॉल्यूम होणार. म्हणजे काय ना सांगा, मास इक्वल टू व्हॉट, रो इनटू dv येणार. म्हणजे मास काय मिळालं मला इथं, मास ऑफ द फ्लुइड. I got the formula of mass of the fluid as rho into dv. Rho into what, dv. लक्षात ठेवा. इक्वेशन 1 का. आता चेंज इन व्हॉल्यूमचा अर्थ काय बघा, लिहा न्यू लाइन. बट व्यवस्थित लिहायचं बरं का. बट मला सांगा,
व्हॉल्यूमचा फॉर्म्युला काय असतं? एरिया इंटू लेंथ. व्हॉल्यूम काय फॉर्म्युला? एरिया इंटू लेंथ. बेसिक फॉर्म्युला व्हॉल्यूमचा एरिया इंटू लेंथ. आता मी इथं व्हॉल्यूम मधला बदल कुठे कुठे करतोय बघा. इथं बघा व्हॉल्यूम वेगळा आहे, कारण इथला एरिया वेगळा आहे. बघा ना, पीक्यू क्रॉस सेक्शनचा एरिया वेगळा आहे, आरएस क्रॉस सेक्शनचा एरिया वेगळा आहे. मग ह्याचा अर्थ काय होणार बघा, की पीक्यू जवळ व्हॉल्यूम बदलणार वेगळा असणार आहे आणि आरएस पेक्षा असणारा व्हॉल्यूम वेगळा असणार आहे. परंतु व्हॉल्यूम वेगळं म्हणत नाही मी, व्हॉल्यूम वेगळा पण चेंज इन व्हॉल्यूम कॉन्स्टंट असणार आहे. चेंज इन व्हॉल्यूम बदलणार नाही, कारण का जेवढं फ्लुइड इथे येणार आहे कुठं पीक्यू जवळ तेवढं फ्लुइड इथून बाहेर पडणार. त्यामुळे व्हॉल्यूम जे आहे व्हॉल्यूम फ्लो रेट तो बदलणार नाही. तर मी काय लिहिते बघा, बट dv इक्वल टू काय ना सांगा बघा, a1 d1 इक्वल काय येणार a2 d2. हे खूप काही क्वेश्चन सांगितले मी. काय म्हणलं बघा, चेंज इन व्हॉल्यूम म्हणजे काय असतात? a1 d1 इक्वल टू a2 d2. म्हणजे चेंज इन व्हॉल्यूम, व्हॉल्यूम फ्लो रेट आहे बदलणारा, तो समान असणार आहे. म्हणून मी काय लिहिले इज इक्वल टू. आता इक्वेशन नंबर 2 करा, त्या पुढे वापरणार आहे. ठीक आहे. आधी तुम्हाला चौथा मुद्दा काल असला, आपण काय कशाबद्दल बोलले इन फोर्थ पॉइंट. आपण इक्वेशन डिराइव्ह केले कशासाठी? मास साठी आणि चेंज इन व्हॉल्यूम फ्लो रेट साठी. व्हॉल्यूम फ्लो रेट चेंज यासाठी आपण मास इक्वेशन डिराइव्ह केले. पुढे जाऊया आपण. सांगितलं बघायचं. आता जेव्हा वर्क डन होणार आहे, स्टेटमेंट काय आपल्या बर्नौलीज थेरमचं, वर्क डन बाय द सराउंडिंग ऑन द सराउंडिंग फ्लुइड किंवा वर्क डन बाय द सराउंडिंग फ्लुइड ऑन द सराउंडिंग. दोघे कुठे वर्क करणार आहेत? सराउंडिंग म्हणजे काय? पाईपचा जो वॉल आहे, पाईपची वॉल, एअर जे असणार आहे ते काम करणार आहे कशावर? फ्लुइडवर. किंवा फ्लुइड जे आहे पाणी पाईपच्या वॉलवर काम करणार. येस ऑर नो? पाणी जेव्हा फ्लो होणार तेव्हा हे पाणी जे आहे या वॉलवर फोर्स अप्लाय करणार नाही. सिंपल लॉजिक आहे. ते पाणी जेव्हा जाणार इथून, तर ही जी वॉल आहे ट्यूबची, जसं तुम्हाला कर्व दाखवतो, या वॉलवर काय करणार? फोर्स अप्लाय करणार. तर ते वर्क करणार, बिकॉज फोर्स म्हणजे वर्क इज ऑलवेज देयर. तर आपण काय करूया आता? वर्क डन काढूया बाय द फ्लुइड. नेक्स्ट पॉइंट, वर्क डन बघा, वर्क डन बाय द फ्लुइड is equal to W. Is equal to what? W. मी असं assume केलो. Work done by the fluid equal to W. काय ना सांगा, वर्क फॉर्म्युला काय असणार? W equal to what? आता मी नेट वर्क डन काढतोय. What I am going to calculate? I am going to calculate net work done. अतिशय महत्त्वाचं मुद्दा तुम्हाला सांगणार, लक्षात ठेवा. आपण इथे वर्क डन काढणार, कुठलं वर्क डन काढणार? नेट वर्क डन काढणार. तर काय फॉर्म्युला सांगा नेट वर्क डनचा? बघा, वर्क डन ऍट PQ and work done at RS. वर्क डन ऍट PQ and वर्क डन ऍट RS. वर्कचा फॉर्म्युला काय? फोर्स इनटू डिस्प्लेसमेंट किंवा डिस्टन्स. आता फोर्स काय असणार? PQ जवळ त्याला आपण F1 म्हणूया. मग काय ना सांगा F1. कुठला फोर्स आहे F1? PQ जवळ असणार आहे फ्लुइडचा फोर्स, कशावर? वॉलवर असणारा फोर्स. आणि डिस्टन्स किती कव्हर केले? D1. मग काय ना F1 D1. काय ना F1 D1. काय अडचण? व्हेरी बेसिक थिंग आय एम डिस्कसिंग हियर. काय लिहिलं? F1 D1 मायनस का मायनस? का मायनस? कारण मला सांगा, जेव्हा हे पाणी इथून बाहेर यायचा प्रयत्न करणार, नीट ऐकून घ्या, मला समजून घ्या, तेव्हा हा जो एरिया A2 लहान आहे तो येऊ देणार नाही पाण्याला बाहेर लवकर. सिंपल लॉजिक आहे. एका दरवाजा आहे, एक दरवाजा आहे, आणि दरवाजाला एका वेळी 2 माणसं असतात. ते 10 माणसं यायला काय करणार? अपोज करणार का नाही? अहो ती जागा अपोज करणार, येऊ देणार नाही. कारण का? जागा शिल्लक असते ते कसे येणार? ते तेव्हा अपोजिशन फोर्स असणार आहे. त्याच प्रकारे सिंपल तुम्हाला एक्झाम्पल देऊन सांगायला लागलोय. त्याच प्रकारे मला सांगा, A2 चा एरिया कमी आहे पण जास्त फ्लुइड यायचा प्रयत्न करते. समजा A2 चा कॅपॅसिटी आहे 5 लिटर पाणी घेऊन जायची आणि तुम्ही 10 लिटर पाणी आणायला लागला A2 मधून, तर ते A2 वाला म्हणणार की येऊ शकत नाही, थोड्या वेळाने या. थोडक्यात ते अपोज करणार. सिंपल लँग्वेज सांगायचं म्हणलं काय? अपोज करणार. सायंटिफिक लँग्वेज इट इज गोइंग टू अपोज. म्हणून अपोजिट फोर्स असणार, म्हणून मायनस. लक्षात ठेवा, मायनस कुठून आलं? पाठ करू नका, लॉजिक त्या पाठी मग मायनस का आला? अरे फोर्स कसा असणार आहे? इट इज गोइंग टू अपोज. F2 काय असणार? इट इज गोइंग टू अपोज. मग काय ना सांगा इथं
F2 F2 as it is, अंतर किती आहे D2. इम्पॉर्टंट क्वेश्चन मला सांगितलं आहे, व्हेरी बेसिक इक्वेशन आहे तुम्हाला राईट नाउ. दॅट यू लाईन बट व्हाट इज फॉर्म्युला प्रेशर? प्रेशर इक्वल टू फोर्स बाय एरिया. क्या मग फोर्स बाय एरिया. अब फोर्स काय आहे सांगत? फोर्स काय आहे? प्रेशर इनटू एरिया. प्रेशर इनटू एरिया म्हणजे P इनटू E. यस और नो? आता प्रेशर दाखवूया आपण इथं. लेट अस अज्यूम प्रेशर ॲट क्रॉस सेक्शन A1 इज P1 आणि क्रॉस सेक्शन A2 जो असणार प्रेशरला आपण P2 म्हणूया. काय म्हणून दाखवा डायग्राम मध्ये. P2 प्रेशर आहे कुठं क्रॉस सेक्शन A2 पाशी आणि P1 ॲट क्रॉस सेक्शन A1 पाशी. म्हणजे काय बघा F इक्वल टू आलं P इनटू A. आता इथं काय ना सांगा मला अकॉर्डिंगली F1 D1 मायनस F2 D2 काय ना सांगा. मी ते चेंजेस करते बघा. इज इक्वल टू F1 म्हणजे काय ना प्रेशर इनटू A1 म्हणजे काय ना सांगा. मग तुम्ही सांगायचं आहे मला. P1 बघा नाही तर P1 F बघा F1 काय ना P1 A1 इनटू D1 मायनस काय ना P2 A2 इनटू D2. हे सगळ्यांना कळलं असेल. बेसिक सांगायला वारंवार try to understand how we derive the equation. आता मी काय करतो बघा इथे तुम्ही लिहिला W इक्वल टू. आता मला सांगा P1 A1 म्हणजे काय हो? P1 A1 काय असणार इथं? P1 A1 नाही A1 D1 काय असणार? A1 D1 व्हॉल्यूम. A1 D1 काय व्हॉल्यूम. पहिले लिहिले बघा आपण A1 D1 इक्वल टू dV. dV इक्वल टू व्हॉट dV. रिप्लेस करायचे पेक्षा 2 मधून. मग काय ना सांगा W इक्वल टू काय ना A1 D1 ला मी काय ना dV लिहिणार म्हणजे काय ना P1 dV मायनस P2 dV. रिझन या कंसात काय रिझन आहे? फ्रॉम इक्वेशन 2. या कंसात फ्रॉम इक्वेशन काला इक्वेशन मध्ये का टाकायचं योग्य वेळेस कारण आपल्याला वापरायचं आहे. म्हणजे आय गॉट विच इक्वेशन W इक्वल टू P1 dV मायनस P2 dV. यू लाईक दॅट. पॉइंट नंबर 6 लिहायचं. सगळ्यांनी बघायचं आहे. आता बेसिक मुद्दा मला सांगा पॉइंट क्रमांक 6 मध्ये आपण त्या इक्वेशन मधून काय कॉमन काढू शकतो? बघा बरं. बघा ना इक्वेशन मध्ये आय कॅन टेक dV कॉमन. dV कॉमन काढून घ्या. मग काय ना सांगा W इक्वल टू आय गॉट P1 minus P2 into dV. dV कॉमन काढलं तर व्हॉट इक्वेशन आय गॉट? आपल्या इक्वेशन मला सांगा आपल्याला dV कॉमन काढलं मिळालं मला P1 minus P2 आउटसाइड द dV. त्या इक्वेशन काय करा 3 करा. नंबर 3. ओके. आता ह्याच्यामध्ये आपण P1 minus P2 काय चेंज इन प्रेशर आहे. dV काय चेंज इन व्हॉल्यूम आहे. ओके. आता पुढे जायचं आपल्याला. आता आपल्याला स्टेटमेंट नुसार जायचं आहे. आपण काय काढली? वर्क डन काढला आपण आता. व्हॉट वी कॅल्क्युलेटेड? वी कॅल्क्युलेटेड वर्क डन. तर स्टेटमेंट काय म्हणतात आपल्याला? दिस वर्क डन इज इक्वल टू व्हॉट? चेंज इन काइनेटिक एनर्जी, चेंज इन पोटेन्शियल एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम. ह्याचा अर्थ काय आपल्याला काय काढायला लागेल? आपल्याला काढायला लागेल चेंज इन काइनेटिक एनर्जी. ओके. लाईन लाईन. Let us calculate change in kinetic energy. Let us calculate change in kinetic energy. 100% तुम्हाला चेंज करायचं आपली एनर्जी. चेंज इन काइनेटिक एनर्जी ऑफ फ्लुइड. आता काय आहे कुठे कशी बदलणार आहे बघा. A1 जवळ असणारी काइनेटिक एनर्जी, A1 क्रॉस सेक्शन जवळ असणारी काइनेटिक एनर्जी आणि E2 क्रॉस सेक्शन जवळ असणारी काइनेटिक एनर्जी ह्याच्यामध्ये डिफरन्स आपल्याला घ्यावा लागेल.
आता कायनेटिक्सचा फॉर्म्युला काय 1/2 mv स्क्वेअर मास इंटू वेलोसिटी स्क्वेअर. तुम्हीच मला सांगा जास्त वेग कुठं असणार आहे? यू थिंक प्रिव्हियस व्हिडिओ लेक्चर बघा, वारंवार बघा, तर तुम्हाला समजणार पुढचे मुद्दे. आपण बरेच क्वेश्चन डिराईव्ह केलेत आतापर्यंत ह्या टॉपिक मध्ये. रेफरन्स घ्या व्यवस्थित, बऱ्याच वेळा ते व्हिडिओ ऐकत चला, रिवाइज करत चला, नोट्स काढत चला. आता कायनेटिक्सचा फॉर्म्युला काय 1/2 mv स्क्वेअर मास इंटू स्क्वेअर ऑफ द वेलोसिटी. म्हणजे असा अर्थ असतो की ज्याचे वेग जास्त त्याची कायनेटिक्स जास्त. बरोबर आहे ना? ज्याचा वेग जास्त तर कायनेटिक्स काय असणार? जास्त असणार. मग आता साहजिकच आहे, इक्वेशन ऑफ कन्फ्युजनचा विचार जर केला आपण तर V2 चा वेग जास्त असणार, कारण एरिया काय असणार आहे? एरिया कमी आहे तर वेलोसिटी वाढणार आहे. A1 V1 इक्वल टू कॉन्स्टंट, AV इक्वल टू कॉन्स्टंट आहे. ही इक्वेशन ऑफ कंटिन्यूटी आहे. डिस्चार्ज इक्वल टू AV टू V. म्हणजे गुणाकारामध्ये एक टर्म बारकी झाली दुसरी मोठी होते. म्हणजे A1 कमी झाला, A2 कमी झाला म्हणजे V2 वाढणार आहे. म्हणजे कायनेटिक जास्त कोण असणार आहे? ऍट क्रॉस सेक्शन RS. काय असणार? ऍट क्रॉस सेक्शन RS. आता आपण सिम्बॉल ऑफ रेट चेंज काढण्यासाठी डेल्टा के म्हणूया. लिहा माझ्यासोबत डेल्टा के इक्वल टू आणि म्हणजे बेसिक इक्वेशन, नो मोर दॅन दिस. कुठल्या प्रकारचं वेगळं कन्फ्युजन करायची गरज नाही, अगदी बेसिक आपण चालवलंय म्हणून. ओके, काय म्हणलं बघा मी की आपल्याला काय करायचं? चेंज कायनेटिक्सची काढायची आहे. ठीक आहे, आता काय ते बघा. एनर्जी जास्त कोणी असणार आहे? V2 ची. म्हणजे काय ना राईट 1/2 का 1/2 कायनेटिक्स. मास तर बदलणार नाही, त्यामुळे मासला मास कायनेटिक्स m स्क्वेअर. वेलोसिटी काय असणार आहे? तर V2 स्क्वेअर मायनस या दोन क्रॉस सेक्शन मध्ये असणारा कायनेटिक्सचा बदल नाही काढायचा आहे. मायनस काय ना 1/2 ला 1/2, m ला m ऍज इट इज. इथे काय ना V1 स्क्वेअर. आणि बेसिक क्वेश्चन तुम्हाला सांगितलं मी. काय दिलं आपण? 1/2 व्हॉट m V2 स्क्वेअर नंतर काय दिलं? 1/2 m V1 स्क्वेअर. अगदी बेसिक डिस्कशन आपण करतोय इथं. आता मास म्हणजे काय बघा, आपण डिराईव्ह केलं बघा क्वेश्चन 1 मध्ये दिसतंय का? तुम्हाला कळलं असं मी काय क्वेश्चन डिराईव्ह करतो, कारण पुढे लागणार आहे ते आपल्याला माहिती होतं. आता इक्वेशन 1 मध्ये मास ची सबस्टिट्यूट करा. काय ना रो dv. काय देणार सगळा फ्रॉम इक्वेशन 1 फ्रॉम इक्वेशन 1 काय ना सांगा. आय एम रायटिंग हियर. अरे सिक्वेन्स आपण चाललोय थोडं नीट बघा. डेल्टा के इक्वल टू काय ना 1/2 ला 1/2 कायनेटिक्स. मास काय असणार आहे? मास रो dv into what? V2 square minus 1/2 रो dv V1 square. काय कॉमन घेणार? 1/2 रो dv कॉमन घ्या. मग काय असणार? डेल्टा के इक्वल टू व्हॉट? डेल्टा के म्हणजे चेंज इन कायनेटिक्स इक्वल टू व्हॉट? 1/2 ला 1/2 रो dv in bracket V2 square minus V1 square. I got the formula for kinetic change. काय फॉर्म्युला मिळाला? 1/2 रो dv in bracket V2 square minus V1 square. त्याला इक्वेशन नंबर 4 करा. क्रमांक 4 झाला. I hope you are clear how we calculate for changing kinetic energy at two cross sections PQ and RS. ठीक आहे, चला पुढे पॉइंट नंबर 7 बघा. राइट डाउन. आता आपल्याला काय काढायचं? चेंज इन पोटेन्शियल एनर्जी काढायचं. चेंज इन पोटेन्शियल एनर्जी लिहा लवकर. नाउ
डेल्टा पी इक्वल टू डेल्टा पी म्हणजे काय चेंज इन पोटेन्शियल एनर्जी ऍट 2 पॉइंट्स. आता PQ आणि RS जवळ असणारी चेंज इन पोटेन्शियल एनर्जी कशी काढणार आपण थोडं समजून घ्यायचा प्रयत्न करा. मला सांगा आपल्या RS या सेक्शनची हाईट किती आहे h2, PQ ची हाईट किती आहे क्रॉस सेक्शन पॉइंट मधलं एखादा पॉइंट घेता म्हणलं त्याची हाईट चालतोय किती असणार तर h1. म्हणजे ज्या पद्धतीने एखाद्या वस्तूला हाईट असेल त्याला असते कोणती एनर्जी पोटेन्शियल एनर्जी. तर म्हणतो ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी इथं मग आपण 11 मध्ये शिकलेला आहे. ओके 11 चा टॉपिक मध्ये शिकलो ग्रॅव्हिटेशन बेसिक आपण कव्हर केला पहिल्या मध्ये. रेफर करा थोडा पॉइंट. व्हॉट इज जीपीई. व्हॉट इज जीपीई मीन्स ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी म्हणजे काय एनर्जी ड्यू टू व्हॉट हाईट ऑफ द ऑब्जेक्ट. अब दोन्ही क्रॉस सेक्शन ठराविक उंचीवर असल्यामुळे त्याला काय असणार आहे हाईट असणार असल्यामुळे there is a potential energy. आणि साहजिकच त्याला चेंज असणार आहे कारण का h1 आणि h2 ची हाईट वेगळी. यू कॅन इझिली सी h1 h2 ची हाईट वेगळी असल्यामुळे पोटेन्शियल एनर्जी मधला बदल सुद्धा वेगळा असणार आणि तो बदल असणार 100%. तो आपण काढूया. मग सांगा h2 हाईट कोणा जास्त आहे h2 कारण फॉर्म्युला काय पोटेन्शियल एनर्जी mgh. काय फॉर्म्युला आहे m * g * h ही बेसिक फॉर्म्युला त्याचा पोटेन्शियल एनर्जी. मग काय सांगायचं m ला m ऍज इट इज g ला g ऍज इट इज इथं काय ना h2 बदल असणार मोठी जास्त एनर्जी कोणाची असणार आहे जिची हाईट जास्त त्याची एनर्जी जास्त आहे. म्हणून मी रूल सुरुवात लिहिताना काय लिहिलं h2. मोठी टर्म काय लिहायची अगोदर कारण सबट्रॅक्शन आपल्याला निगेटिव्ह नको आहे. जर टर्म पहिली मोठी असेल सबट्रॅक्शन निगेटिव्ह येणार नाही तर पहिली टर्म मोठी असेल तर सबट्रॅक्शन काय निगेटिव्ह येणार ते आपल्याला अवॉइड करायचं आहे. म्हणून आपल्याला सुरुवातीला काय लिहायचं आहे यू राईट लार्जर टर्म और बिगर टर्म. मग काय ना mgh2 मायनस और मायनस mgh1. आता व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा. m ची काय रो dv येणार देयरफॉर डेल्टा p इक्वल टू काय ना रो dv g ला g ऍज इट इज h2 मायनस रो dv g h1. टर्म समजून घ्या. काय कॉमन येणार सांगा रो dv g कॉमन येणार इक्वल टू लिहा देयरफॉर रो dv g हे म्हणजे काय येणार सांगा h2 मायनस काय येणार h1. काय फॉर्म्युला मिळाला डेल्टा p चा रो dv g इन ब्रॅकेट h2 मायनस h1 हा झाला चेंज इन पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला. इक्वेशन नंबर काय असणार असं 5. आता आपल्याला काय प्रॉब्लेम होतोय नेट वर्क डन इक्वल टू व्हॉट चेंज इन पोटेन्शियल एनर्जी अँड कायनेटिक एनर्जी समेशन. सम ऑफ व्हॉट बर्नौलीज थेरम काय म्हणते आपल्याला द नेट वर्क डन इज इक्वल टू सम ऑफ द चेंज इन के अँड चेंज इन पी. आपण स्टेटमेंट वापरूया या न्यू लाइन. पॉइंट नंबर 8 according to Bernoulli's theorem and according to Bernoulli's theorem as and the work done equal to what W equal to change in kinetic energy plus change in potential energy. बरोबर आहे का काय म्हणजे आपण W equal to change in kinetic energy plus change in potential energy. आता किमती बघा इक्वेशन 3 मध्ये इक्वेशन काय बघा W ची व्हॅल्यू काय P1 P2 dV. त्या मग काय ना W ची व्हॅल्यू काय ना P1 minus P2 into n dV equal to as it is delta K काय येणार 1/2 rho dV in bracket V2 square minus V1 square 1/2 rho dV in bracket V2 square
मायनस v1 स्क्वेअर आणि डेल्टा पी ह्या काय नसणार डेल्टा पी ची व्हॅल्यू बाउंड्री आपण काढलेली आहे इक्वेशन 5 मध्ये आहे इक्वेशन मध्ये मग इक्वेशन 5 मध्ये काय इक्वेशन आपल्याला मिळालेलं प्लस ला प्लस रो dv g in bracket h2 minus h1 आता कोणती तर म्हणते कॅन्सल बघा बरं जरा व्यवस्थित dv dv होते कॅन्सल dv dv झालं कॅन्सल यस आता मला सांगा p1 p2 काय आहे ना सांगा कीप इट ॲज इट इज काय ते बदल करू नका काय आहे ना सांगा therefore p1 p2 is equal to काय ना 1/2 1 half roll over as it is काय ना v2 square minus v1 square plus काय ना roll over as it is g as it is rho into g h2 minus h1 I hope it is very much clear आता आपण काय करूया p1 p2 रिअलाइज करूया टर्म्स म्हणजे 1 आणि 2 चे टर्म एकत्र घेऊया मग काय तर सांगा बरं व्हॉट वी कॅन राइट हियर p1 as it is minus p2 as it is equal to आप मल्टीप्लाई करा मग काय ना सांगा 1/2 ला 1/2 as it is रो v2 square minus 1/2 रो v1 square plus रो g h2 minus रो g h1 आता टर्म्स एकत्र घ्या 1 आणि 2 च्या मग काय ना सांगा so what I can write here p1 ला p1 as it is p1 आता 1 चं म्हणजे इकडे घ्या 1/2 रो v square plus 1/2 रो v1 square and plus रो gh1 plus रो gh1 as it is आता टर्म p2 एकत्र घ्या इक्वल टू p2 के गेला प्लस होणार p2 प्लस 1/2 रो v2 square प्लस रो g h2 काय क्वेश्चन मिळाला मला बघा p1 प्लस 1/2 रो v1 स्क्वेअर प्लस रो g h1 इक्वल टू p2 प्लस 1/2 रो v2 स्क्वेअर प्लस रो g h2 जर आपण इक्वेशन कॅल्क्युलेट तर काय ना बघा हे झाले प्रेशर एनर्जी कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी रो gh p1 प्लस 1/2 रो v स्क्वेअर प्लस रो gh सो आय कॅन इन जनरल इक्वेशन काय लिहितो आपण इन जनरल I can write pressure P plus 1/2 rho V square plus rho GH equal to काय constant मिळत आहे याला आपण काय म्हणतो बर्नौलीज इक्वेशन जे आपण इथं आपण जे स्टेटमेंट लिहून दिलं प्रीवियस व्हिडिओ लेक्चर मध्ये यू कॅन इझिली रेफर आपण हे इक्वेशन लिहिलं होतं हे इक्वेशन आपण डिराइव केलं आज या लेक्चर मध्ये आपण हे इक्वेशन डिराइव लक्षात व्यवस्थित पद्धतीने स्टेप बाय स्टेप गेलो आपण कोणत्या प्रकारचे कन्फ्युजन इथं नाहीये आपल्याला लक्षात ठेवायचे की वारंवार हे वाचायचं लक्षात ठेवा की डेरिव्हेशन वाटते आपल्याला समजताना इझी यस इझी वाटायला पाहिजे परंतु जेव्हा तुम्ही स्वतःहून रेफर करचाल आणि स्वतःहून डिराइव करचाल तेव्हा ती इझी असणार आहे जर तुम्हाला एकच डेरिव्हेशन वारंवार बघायला झाला तर काय आपल्या कॉन्सेप्ट क्लिअर नाहीत लक्षात ठेवा वारंवार डेरिव्हेशन वाचायचा डायग्राम फार महत्त्वाचा आहे इथं जर डायग्राम कळाली इक्वेशन सिक्वेन्स करा प्रॉपरली अशा प्रकारे आपण इक्वेशन व्यवस्थित डिराइव करू शकतो काय इक्वेशन मिळालं मला बघा प्रेशर एनर्जी kinetic energy and potential energy is always constant at two cross section in our fluid flowing in a tube or pipe. This is all about our Bernoulli equation. Expressions are हे प्रश्न 3 मार्क राहिला विथ न्यूमेरिक असतं this will come for 4 marks also. इक्वेशन अतिशय महत्त्वाचं आहे इक्वेशनला या आर्टिकल तुम्ही स्टार मार्क करून ठेवा
आणि इक्वेशन बऱ्याच वेळा विचारतात, एक न्यूमरिकल विचारतात किंवा काय डेरिव्हेशन विचारतात, हे लक्षात ठेवा. So students, I hope you are very much clear with this article. आता आपल्याला ऍप्लिकेशन बघायचं आहे कशाचं, बर्नौलीज थेरमचं. ओके, तर हे वारंवार वाचा. आपण लगेच चालू करणार आहे पुढचा पॉईंट, दॅट इज ऍप्लिकेशन ऑफ बर्नौलीज थेरम. ओके स्टुडंट्स, एक्सप्रेशन फॉर बर्नौलीज इक्वेशन जे आहे, एक्सप्रेशन जे आपण डिराइव्ह केलेलं आहे, वारंवार वाचा. ते इक्वेशन डायग्राम फार महत्त्वाचे आहे, रिव्हिजन करा जेणेकरून आपल्याला कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही एक्झाम मध्ये ड्युरिंग डेरिव्हेशन. ओके, आपण ते थांबूया. इन आवर नेक्स्ट लेक्चर वी आर गोइंग टू कव्हर ऍप्लिकेशन्स ऑफ बर्नौलीज थेरम. थँक्यू सो मच.